विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीओईपी सारख्या कॉलेजमध्ये जवळ-जवळ 150 सीट्स आहेत. मी 140 प्लस लिहिलंय. पण 150 सीट व्हॅकंट आहेत. कशा काय राहिल्या व्हॅकंट? कोण आहेत ही लोकं ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही? तर मी तुम्हाला सांगू काय लक्षात घ्या. काय मुद्दा आहे सगळ्यात इम्पोर्टंट, की आय-आय-टीला जाणारी, एन-आय-टीला जाणारी. आता माझ्याकडे सुद्धा अशी बरीचशी मुलं होती, की ज्यांचा एन-आय-टीसाठी ट्राय असायचा म्हणूया आपण किंवा आय-आय-टीसाठीच म्हणूया आपण. आणि एक सेफ म्हणून सीओईपी पण ते अझ्युम करायचे किंवा अप्लाय करून ठेवायचे. मग अशी बरीचशी मुलं आहेत. मग दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काय होणार आहे, की या सीओईपीच्या व्हॅकंट सीट नेक्स्ट राउंड भरल्या जाणार. मग काय थोडक्यात होणार आहे, की वालचंद, पी-आय-सी-टी, कमिन्स मधल्या मुली सीओईपीकडे ट्रान्सफर होणार आहेत. सीओईपी मध्ये अजून अशा काही मुली आहेत, 80% आहेत मुलं-मुली, की ज्यांनी बेटरमेंटला ट्राय केलाय. हो, सीओईपीचं सिव्हिल मिळालंय माझ्या एका स्टुडंटला. एका स्टुडंटला आता म्हणजे काउन्सिलिंगचा स्टुडंट आहे. त्याला आता असं वाटतंय की कमेन्स मिळालं पाहिजे. मुलगी आहे लक्षात घ्या. मग मुद्दा असा काय, अशी भरपूर मुलं आहेत. म्हणजे अपॉर्च्युनिटी फार मोठी आहे. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे लक्षात घ्या. मग इथं आपल्याकडून कुठली चूक नाही व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट मी तर सगळ्यांना सांगतोय, परत सांगणार आहे, की टी-एफ-डब्ल्यू-एस मधून जर कॅप राउंड 1 मध्ये मिळालं असेल, तर कॅप 2 ला टी-एफ-डब्ल्यू-एसच्याच कॉलेजमध्ये टी-एफ-डब्ल्यू-एस साठीच एफर्ट्स घ्या. तुम्ही टी-एफ-डब्ल्यू-एस मधून विचार करा. 17,000-15,000, 17,000 मॅक्स टू मॅक्स 25,000 पर्यंत फीज आहेत. पण ते जर तुम्ही ओपनमध्ये कन्व्हर्ट झाला, ओबीसी मधून किंवा एस-सी-बी मधून ऍडमिशन घेतलं, तर ट्युशन फीच्या 50% तर भरावं लागते. प्लस डेव्हलपमेंट फी वगैरे सगळ्या तर आल्याच म्हणूया आपण. पण ह्याच्यात मुद्दा कसा आहे, मग खर्च ऑलमोस्ट चौपट, पाचपट, सहापट होतोय. मग हे टाळायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, इथं काय होतंय बघा, की तुम्हाला समजा हे कॉलेज अलॉट झालंय आणि तुम्ही बेटरमेंटसाठी गेलाय. ओके, फ्रीज नाही केलं, बेटरमेंटसाठी गेलाय. आणि तुम्हाला नंतर काय होतं, की बी, सी, डी पैकी सी कॉलेज मिळालं. बऱ्याच मुलांना असं वाटतं नंतर, "अरे नको, हे नको कॉलेज, मला पहिलंच ठीक आहे." नाही. तुम्ही बेटरमेंटला गेल्यानंतर जर कॉलेज अलॉट झालं नाही, तर हे शिल्लक राहतं लक्षात घ्या. होय, अतिशय महत्वाचं आहे. पण तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलाय, कॉलेजेस देणार, त्यातलं जर एखादं कॉलेज मिळालं, तर हे गेलं कॉलेज गेलं राहणार नाही. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला आमच्याशी बोलावं लागेल. तुमचे प्रश्न आम्हाला विचारा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सगळ्या प्रोव्हाईड करतोय. फोन नंबर तुम्हाला देतोय. तुम्ही आमच्याशी डिस्कस करून हे करा. मग तुम्ही जर कोल्हापुरातील असाल, तर आम्हाला पर्सनली भेटा. साताऱ्यातून असाल, तर पर्सनली येऊन भेटा. एकही चूक आता अलाउड नाहीये लक्षात घ्या. कारण हा चान्स आहे. मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एवढ्या जागा शिल्लक असतील तर. आय थिंक 149 जागा शिल्लक आहेत ना बाळांनो. बरं, काही ठिकाणी तुम्हाला 0 व्हॅकंट सीट दाखवतील. मग काय करायचं? सगळ्या भरल्या गेल्यात का? नाही, बेटरमेंटसाठी ट्राय केलेला असतो लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करू नका बरं का, अरे तिथं 0 व्हॅकंट सीट आहे, मग कॉलेज टाकायचंच नाही. असं काही करू नका लक्षात घ्या. तुम्ही योग्य सल्ला घ्या. त्यानुसार ऑप्शन फॉर्म तयार करा. मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण मला इथे तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे. कोणती गोष्ट सांगायची आहे? की सर मला वालचंद इलेक्ट्रॉनिक्स मिळालंय. बघा मी तुम्हाला सांगतो एक काम करूया ना. मी कमेंटची उत्तरं इथंच देतो ना लक्षात घ्या. म्हणजे खूप तसे कमेंट्स आहेत मुलांचे बरं का, की मला वालचंद इलेक्ट्रॉनिक्स मिळालंय. नागपूरचा स्टुडंट आहे. मग बऱ्याच त्याला सिनियर्सनी काय सांगितलं, की नागपूर जवळच एक सॉरी कॉलेज आहे. तिथे त्याला सीएस मिळतंय. मग वालचंद इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा ते घे. मी म्हणेन बरोबर आहे. नागपूरवरून वालचंदसाठी, कॉलेजसाठी कॉम्प्रोमाईज करून इलेक्ट्रॉनिक्स घेण्यापेक्षा सीएसच करायचंय ना. मग सीएस आहे ना तुमच्या इथं बेस्ट कॉलेज मिळतं ते घेत लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं बरं का, एम-एम-सी-ओ-ई मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टियर 2 बेस्ट कॉलेज आहे. 86% ला ई-एन-टी-सी ब्रांच मिळालेली आहे. ओके. जे-एस-पी-एम तातोडे पाहिजे होतं. ते 87 ला गेलंय. सेकंड राउंडला लागू शकते का? लागणारच लक्षात घ्या. पण काही वेळेस काय होतं माहितीये का? काही वेळेस काय होतं, की असं वाटतं, की कमी येईल मेरिट, पण कदाचित वाढू पण शकतो. अरे एवढ्या व्हॅकंट सीट होत्या. मेरिटचं काही सांगू शकत नाही. पण थर्ड राउंडला पुन्हा चेंजेस होऊ शकतात, होतात दरवर्षी आणि स्पॉटला पण बऱ्याच अपॉर्च्युनिटी असतात. मग मी तुम्हाला सांगतो जी मला मिळू शकतं का? तर मिळू शकतं लक्षात घ्या. एका मुलानं काय लिहिलंय सांगतो लक्षात घ्या. पुण्यातलं नवीन कॉलेज आहे लक्षात घ्या. ओके, सी गंमत बघा लक्षात घ्या. त्याला काय माहिती होतं सी ना? ओके, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्या मुलानं गमतीने काय एक कॉमेंट करणारे मस्त काय भारी कॉमेंट करतो बघा. कॉलेज ऑफ स्कॅमर्स पुणे. ओके, अरे नाव खराब व्हायला लागलं लक्षात घ्या. असे कॉमेंट्स यायला लागलेत. बरं, आता
या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मी तुम्हाला सांगतो, शांतपणे समजून घ्या. मनासारखं कॉलेज मिळालं नाही, असं मी एक व्हिडिओ अपलोड केला होता काल. तुम्ही नक्की तो बघितला असेल, लक्षात घ्या. जर जो कॉलेज अलॉट हुआ, उसको नेक्स्ट राउंड के लिस्ट में लास्ट ऑप्शन में रखते हैं क्या? हां, शेवटी ऑटोमॅटिकली येतो, लक्षात घ्या. जे मिळालेलं कॉलेज शेवटी ऑटोमॅटिकली येतं. इन्क्लूड करायची गरज नाही, ते येतच, लक्षात घ्या. ओके. बर, डी बाटू युनिव्हर्सिटी लोणेरे घेऊ का TKIT कोल्हापूर घेऊ, सजेस्ट करा. मी तुम्हाला सांगतो ब्रांच कोणती हवी आहे. दोन्ही पण चांगलीच पर्याय आहेत, लक्षात घ्या. तुमची सोय बघा थोडंसं, कारण लोणेरीला जर तुम्ही घेणार असाल तर कोकणात आहे. दमट वातावरण आहे, लक्षात घ्या. ओके. बेस्ट कॉलेज आहे. हां, तिथं पेट्रोकेमिकलला पूर्वी मुलं माझ्यातली खूप गेलेली आहेत आणि आज ती मुलं उझबेकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, पॅकेज विचारू नका. सगळ्यात बेस्ट पॅकेजेस आहेत. मग पेट्रोकेमिकलचं एक ब्रांच आहे बरं का, लक्षात घ्या. कुठं? लोणेरी. मग TKITचं बद्दल विचारता, मग तुम्ही कोल्हापूरचे आहात का? मग कोल्हापूरचे आहात असेल तर TKIT, RIT, KIT बेस्ट ऑप्शन आहेत तुम्हाला, लक्षात घ्या. बर. अजून एक प्रश्न आहे, की PCC रावेत CS मिळालेला आहे. और बेस्ट आहे. माझ्या इथल्या हॉस्टेलच्या आमचा एक समर्थ नावाचा मुलगा आहे, त्याला मिळालंय. TFWS मधून मिळालंय. बेस्ट कॉलेज आहे ते. कसं कॉलेज आहे? मला एक्स्पेक्टेड नाही याच्या पुढे कुठलं टॉप कॉलेज, मग कसं काय कॉलेज? तनय. तनयला मी सांगेन काय माहितीये का? PCCU रावेत मिळालंय. PCCU दोन्ही ग्रुपची प्लेसमेंट एकत्र होतात. पण आजकाल प्लेसमेंट सगळ्याच कॉलेजचे कमी आलेले आहेत. पण टॉप 20% मुलांची प्लेसमेंट होतात म्हणजे होतातच. त्या टॉप 20 मध्ये यावं लागेल. प्रोजेक्ट्स करावे लागतील, इंटर्नशिप करावी लागेल, स्किल डेव्हलपमेंट करावं लागेल, कोर्सेस करावे लागतील. प्रत्येक एक्झाममध्ये चांगला स्कोर आणावा लागेल. मग या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. आता ननावरे नावाचे स्टुडंट आहे, स्वाती ननावरे. सर, कराड गव्हर्नमेंट नाही भेटलं सिव्हिलला. ओके. सेकंड राऊंडला भेटेल का? आणि RIT सांगली कसं आहे? RIT सांगली मिळालं का तुम्हाला? बेस्ट आहे. आपण नेक्स्ट राउंड मध्ये प्रयत्न करायचेच, लक्षात घ्या बरोबर. कशी, आणि तुम्ही कायम लक्षात ठेवा, एखादं कॉलेज मिळालं नाही म्हणून निराश व्हायचं नाही. मिळू शकते, लक्षात घ्या. ओके. डी पाटील कोल्हापूरमध्ये सिव्हिल मिळालेलं आहे. सिव्हिलसाठी कॉलेज चांगलं आहे का? प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज हे बेस्ट आहे. ओके. मुलांमुळे कॉलेजला टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4 असं डिवाइड केलंय. टॉपची मुलं टॉपच्या कॉलेजमध्ये जातात. हां, ते कॉलेजमध्येच जातात. त्या मुलांमुळे ते कॉलेज टॉप बनवतात. ओके. आणि ही मुलं कॉलेजचं नाव मातीत घालणार आहेत, लक्षात घ्या. ओके. म्हणून तर आपण ओरडतो त्यांच्याविषयी. पण अजून आपल्याला काहीही रिस्पॉन्स नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, PICTचं CS मिळालंय. PICTचं CS मिळालंय, लक्षात घ्या. मदने आडनावाचा स्टुडंट आहे आणि COEPचं CS किंवा AI मिळेल का? चान्सेस आहेत. पण PICTच्या CSचं प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करा ना. कम्पेअर करा COEPशी आणि मग ठरवा तुम्हाला कुठं राहायचंय, ते लक्षात घ्या. सिरियसली. COEP इमोशन आहे. COEP टॅग आहे. सगळं मला मान्य आहे. पण PICT सुद्धा बेस्ट आहे. मग विचार करायची गोष्ट आहे. एक आता हा व्हिडिओ बघताना तुम्ही विचार करा याच्यावर, लक्षात घ्या. ओके. मला जी ब्रांच हवी आहे, 299 रँक डिफरन्स आहे. बरं, हां. म्हणजे पॉसिबल आहे. 299 खूप छोटा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. वालचंदचं रोबोटिक्स आणि ऑटोमेशन भेटलं आहे, पण COEP मॅन्युफॅक्चरिंग आणि मेटलर्जीसाठी काय करणार आहोत का? का? आता हा मोठा प्रश्न आहे. रोबोटिक्स ही जी ब्रांच आहे, डायरेक्टली मेटलर्जीकडे शिफ्ट होत आहे. नको. माझ्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. घेतलं मेटलर्जी. ऐकलं नाही. COEP पाहिजे, नाव पाहिजे. 4 वर्षांनी स्टुडंटचं वाक्य होतं, की मला मेटलर्जी नकोच होतं. का घेतलं? त्या नावासाठी. संपलं ते नाव. 4 वर्षांनी नाव राहिलंच नाही, लक्षात घ्या. काय उपयोग आहे मग सांगा बघू? बरं. पुन्हा मी 4 वर्षांनी मुलाला फोन केला, तर काय प्लेसमेंट वगैरे? नाही सर, मी MBA साठी ट्राय करणार आहे. मग का? का? COEPत शिकताय तुम्ही, तुमचं नाव होतंय, तुमच्याकडे कौतुकानं बघितलं जातंय. बघितलं जायचं म्हणूया आपण. ओके. आता COEP म्हटल्यावर लोकं संशय घेणार आहेत. पहिला तुमचा स्कोर चेक केला जाणार, लक्षात घ्या. पण डायरेक्ट इकडून नको बरं का भावानो. माझं म्हणणं आहे, की आवडीनुसार ब्रांच घ्या. तुम्ही कॉम्प्रोमाईज करू नका कॉलेजसाठी. ओके. ओके. एका मुलाचं कॉमेंट असं आहे, की "सर, माझा अभ्यास झालेला आहे. 11th का 12th स्टँडर्ड दिसतोय आणि माझं टार्गेट COEP आहे." ओके. MIT आळंदी आणि MM कर्वेनगर व्हिच इज बेस्ट? दोन्ही कॉलेजेस चांगली आहेत. तुम्ही लोकेशनचा पण विचार करा बरं का. MIT आळंदी आणि कर्वेनगर लोकेशनचा एक विचार करून निर्णय घ्या. वालचंद इलेक्ट्रॉनिक्स घेऊ का PCCU CS? प्लीज सांगा सर.
ऍक्च्युली दोन्ही पर्याय उत्तम आहेत, पण भविष्यात संधी कुठे जास्त आहेत याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. बरं झालं बघा. तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतात लक्षात घ्या आणि अजून टाइप करा प्रश्न तुमचे काय असतील ते बरं का. हाऊ इज भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमन? माझ्या काही स्टुडंट होत्या, प्लेसमेंट झालेली आहे. ओके. व्ही-आय-टी पुणे सिव्हिल कॉलेज मिळाला आहे. 0.3 न टी-एफ-डब्ल्यू-एस गेले. अगाई गं! मी सांगू का? व्ही-आय-टी चांगलंच आहे. सिव्हिल पण चांगलंच आहे. पण टी-एफ-डब्ल्यू-एस 0.3 न गेले लक्षात घ्या. म्हणजे बघा ना किती एक-एक मार्काचं महत्व आहे. म्हणजे 11-12 ची मुलं जर काही बघत असतील, तर कष्टात कुठं तुम्ही पडू नका बाळांनो लक्षात घ्या. आता व्ही-आय-टी सिव्हिल का गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल? मला लोकेशननुसार गव्हर्नमेंट कॉलेज बरं वाटतं आमच्या भागात. पण तुम्ही पुण्यातीलच असाल, तर व्ही-आय-टी तुमच्यासाठी बेस्टच ऑप्शन आहे. माझ्या 5-6 वर्षापूर्वी एक टॉपर होता पाटणकर. 128 स्कोर होता सी पर्सेंटाइल पण छान होते. आम्ही व्ही-डबल-आय-टी त्यावेळेस ते वेगळं होतं ना, मर्ज नव्हतं झालं. सिव्हिल घेतलं. 4ही वर्षात त्यानं तिथले कोर्सेस पण कंप्लीट केलेत. प्लेसमेंट पण छान झाली. 9,00,000चं पॅकेज मिळालं. आता ते पॅकेज 12-15 लाखापर्यंत पोहोचलंय लक्षात घ्या. ओके. माझ्या मते व्ही-आय-टी पुण्यालाच प्राधान्य देणं जास्त फायद्याचं ठरतंय. ओके. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसं आहे? छान आहे, छान आहे. उत्तम कॉलेज आहे. तुम्ही तिथं प्रवेश घेऊ शकताच. नक्की घेऊ शकता लक्षात घ्या. ओके. सर कराड सिव्हिल मिळालंय, वालचंद सिव्हिल मिळेल का? नक्की मिळेल. 96% 97% आहेत. चान्स आहेच तुम्हाला लक्षात घ्या. नक्की चान्स आहे बरं का. आता कमेंट्स खूप आहेत बरं का. पण मी कमेंट घेऊन टाकतो सगळ्यांचे. तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यात मिळतील तुम्हाला कदाचित. 92 पर्सेंटाइल आहेत. ओके. मग कोणतं भेटेल? एन-टी-डी पण आहे. पहिली गोष्ट मिळालंय कुठलं ते सांगा मला. तुम्ही ऑप्शन फॉर्म कुठला भरलाय त्यानुसार कळलं ब्रांच कळाली पाहिजे ना, कुठली हवी आहे. 92 पर्सेंटाइल आणि एन-टी-डी मधून लक्षात घ्या. खूप चान्सेस आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके. वालचंद. सिव्हिल इंजिनिअरिंग फर्स्ट राउंडला भेटलंय. पियुष मिश्रा. अभिनंदन. खूपच चांगलं कॉलेज मिळालेलं आहे. पण बेटरमेंटसाठी ट्राय नक्कीच केला असेल तुम्ही. ओके. चला. सगळे प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेत तुमच्या. अजून प्रश्नांची वाट बघतोय. कमेंटमध्ये नक्की लिहा. अपॉर्च्युनिटी मोठी आहे. बिलकुल पॅनिकमध्ये होऊ नका. ऑल द बेस्ट.